श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। गुरुग्रह हा 9 ग्रहांपैकी एक सर्वात शुभ ग्रह मानला जातो। अशा स्थितीत गुरुचा राशी बदलाचा परिणाम 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच होतो। गुरु हा आदर, संपत्ती, समृद्धी, शेअर बाजार, राजकारण, मुत्सद्दीपणा, संतती इत्यादींचा कारक मानला जातो। गुरुग्रह एका राशीत सुमारे 1 वर्ष राहतो। अशा परिस्थितीत एका राशीत परत येण्यासाठी सुमारे 12 वर्ष लागतात। ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह मेष सोडून 1 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करत आहे। शुक्राच्या राशीत प्रवेश केल्याने काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो। वृषभ राशीत गुरुग्रहाच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घेऊया। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। ज्योतिषशास्त्रानुसार गुरु 1 मे रोजी दुपारी 2:29 वृषभ राशीत प्रवेश करेल। गुरु या राशीत 14 मे 2025 पर्यंत स्थित असेल। वृषभ राशी गुरुचा वृषभ राशीतील प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो। या राशीच्या लोकांना करिअरमध्ये खूप यश मिळू शकेल। करिअरमध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्यापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते। प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना भरपूर नफा मिळवू शकता। निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही भविष्याबाबत चांगले निर्णय घेऊ शकाल। याचबरोबर गुरुच्या कृपेने आर्थिक परिस्थितीतही चांगली राहील। पैशाशी संबंधित काही मोठे निर्णय घेता येऊ शकतात, परंतु अनावश्यक खर्च वाढू शकतो। या राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक तणावापासून आराम मिळू शकतो। तुमच्या अध्यात्माकडे अधिक कल वाढू शकतो। त्यानंतर मिथुन राशी गुरुचा राशी बदल मिथुन राशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो। याच्या मदतीने तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता। करिअरशी संबंधित काही आव्हाने उद्भवू शकतात, परंतु तुम्ही त्यावर सहज मात करू शकता। कामामुळे वरिष्ठांच्या नजरेत तुमचा आदर वाढेल। आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात, परंतु मर्यादित रक्कम खर्च करा, अन्यथा आर्थिक संकट येऊ शकतात। तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते मजबूत राहील। याचबरोबर तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता। तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीलाही भेटू शकता। आरोग्यही चांगले राहील। परदेशातूनही व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे। नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणारे लोक यश मिळवू शकतात। त्यानंतर कर्क राशी गुरुच्या राशी बदलामुळे कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे। उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील। व्यवसायाच्या क्षेत्रात खूप यश मिळू शकते।
यासह तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात। यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो। करिअरच्या दृष्टिकोनातून गुरुचे राशी परिवर्तन फायदेशीर ठरू शकते। तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ आता कामावर मिळू शकेल। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील। अशा स्थितीत तुम्हाला कौतुकासह बढती मिळू शकते। यासह तुम्ही लव्ह लाईफच्या दृष्टीनेही भाग्यवान ठरू शकता। देवगुरु गुरु विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतात। बृहस्पतीच्या राशीमध्ये बदलाचा 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच परिणाम होईल। यावेळी देवगुरु मेष राशीमध्ये विराजमान आहे। त्याचवेळी 1 मे रोजी गुरु शुक्राच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करेल। एका गुरु दुसऱ्या राशीत प्रवेश केल्याने 12 राशींच्या जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो। वृषभ राशीत गुरुच्या आगमनामुळे कुबेर नावाचा योग तयार होत आहे। वृषभ राशीत कुबेर योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकते। चला तर जाणून घेऊया गुरुग्रहाच्या गोचर तयार होणारा कुबेर योग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल। नंबर 1 वृषभ राशी, त्याच्या आरोहात कुबेर योग तयार होत आहे। अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या भौतिक सुखाच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि व्यावसायिक जीवनात अपार यश मिळण्याची शक्यता आहे। शुक्र आणि गुरुमुळे या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी संपू शकतात। करिअरमध्ये प्रगतीसह वाढ आणि बोनस असू शकतात। तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता। आर्थिक जीवनही खूप चांगले असणार आहे। पैशाचे नियोजन चांगले होईल। याचबरोबर तुम्ही पैशाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ शकता। उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील। अनावश्यक खर्चातून सुटका होऊ शकते। नातेसंबंधात अधिक मजबूत दिसेल। शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून थोडा आराम मिळेल। या राशीच्या लोकांना गुरुदेवांचा विशेष आशीर्वादही लाभेल। मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते। अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो। व्यवसायात तुमच्या भावाबरोबर किंवा इतर कोणाशी भागीदारी करणे फायदेशीर ठरू शकते। कुटुंबात सुख समृद्धी नांदेल। मन शांती राहील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील। व्यवसायाशी संबंधित काही सहली कराव्या लागतील। 11व्या घरात कुबेर योग तयार झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे। व्यवसायाचा विस्तार करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात। नोकरदारांना वरिष्ठाकडून सहकार्य आणि प्रशंसा मिळेल। अशा परिस्थितीत तुम्हाला प्रमोशनबरोबर बोनस मिळू शकतो। लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल। त्यानंतर कन्या राशी, कन्या राशींच्या लोकांसाठी कुबेर योग खूप शुभ सिद्ध होऊ शकतो। या राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकते। याशिवाय भौतिक सुखामध्ये कोणतीही घट होणार नाही। करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात। यातून प्रगती दिसून येते। कुटुंबासह दर्जेदार वेळ घालवा। तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल। कामासाठी तुम्ही
परदेशात जाऊ शकता। कठोर परिश्रम करताना ते आपल्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक आहे याकडे लक्ष द्या। कुटुंबाबरोबर दर्जेदार वेळ घालवा। समाजात मान सन्मान वाढेल। उच्च अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील। कामात गुंतागुंत वाढू शकते। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।